बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। करमोडा ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक प्रकाश उगले वय वर्ष 46 यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी दीपक उगले यांनी कथित त्रासाबाबत एक व्हिडिओ तयार केला होता। त्यामध्ये सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा तसेच फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीत धमक्या दिल्याचा आरोप केल्याचे पोलीस नोंदीत नमूद झाले। या प्रकरणी वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे यांच्या विरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी श्रीकृष्ण प्रकाश उगले यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे पुढील कारवाई करीत आहे। दरम्यान मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांच्या सतत तपासातून स्पष्ट होणार असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आज रोजी संग्रामपूर तालुक्यातील करमोडा गावचे विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी त्यांना त्रास देत असलेल्या वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे यांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे स्टेटस त्यांच्या मोबाईलवर ठेवून सकाळी 6:30 वाजता करमोडा येथील त्यांच्या शेतामध्ये गळफास घेतलेला आहे। सदरबाबतची घटना त्यांचे भाऊ श्रीकृष्ण प्रकाश उगले यांनी पोलीस स्टेशनला येऊन कळवल्यावरून पोलीस स्टेशन तामगाव या ठिकाणी अपराध क्रमांक 270/2026 कलम 108 BNS प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आलेले आहेत। आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यास लवकरच अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील करमोडा या गावातील सरपंच लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी काल रात्री आपल्या शेतामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून एक व्हिडिओ व्हायरल केला। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की गावातील एक युवक त्यांना वारंवार त्रास देत आहे। या त्रासाला त्यानंतर स्वतः म्हणजे जीव मारण्याची धमकी देत आहे। त्यांनी या त्रासाला कंटाळून स्वतःचा जीव संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। अशा प्रकारच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सध्या आरोपी फरार असल्याने आरोपीला महान्यूज 7 करिता संग्रामपूरवरून सचिन पाटील यांची रिपोर्ट।